भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला त्या मथुरेमध्ये घेऊन येण्याकरता अक्रूराला पाठवलं होतं, कंसाने रथ देऊन पाठवलेलं होतं. आणि अक्रूर भगवंताला घेऊन येण्याकरता जेव्हा गोकुळाच्या दिशेनं निघाले तेव्हा रस्त्यात जाताना अक्रूराच्या अंतःकरणामध्ये मनोरथ चालू झाला. आणि त्या मनोरथात अक्रूर विचार करायला लागले की आता इथून गोकुळात गेल्याच्या नंतर योगी पुरुष ज्या चरणाचं सर्व काळ ध्यान करतात त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणाचं मला साक्षात दर्शन करायला मिळणार आहे. या नमस्य भगवतः योगी ध्येयांघ्री पंकजम. योगी पुरुष सुद्धा ज्या पुरुषाचं सर्व काळ ध्यान करतात त्या चरणाला मला आता नमस्कार करायला मिळणार आहे. आणि मला नमस्कार करायला मिळणार म्हणजे भविष्यात नमस्कार होणार. तर फल सांगितलं अक्रूराने, मला काय मिळाले आता? ममाद्या मंगलम नष्टम फलवांश्चैव मे भवः. माझं सगळं पाप संपलं, माझं सगळं पुण्य उदयाला आलं, म्हणूनच मला देवाच्या चरणाला नमस्कार करायला मिळणार आहे. मिळाला नाही, मिळाल्यावर हे बोलतील याच्यामध्ये नवल नाही, मिळणार आहे. भविष्यात मी भगवंताच्या चरणाला नमस्कार करू शकतो ही योग्यता आज माझ्यात आली. त्याच्या योगानं काय झालं? माझं सगळं पाप गेलं आणि माझं सगळं पुण्य उदयाला आलं. हे फल सांगितले अक्रूराने स्वतःच्या बद्दल बरं का. त्याच्यानंतर अक्रूर मग पुढे निघाले, गोकुळाच्या दिशेने निघाले. रस्त्याने येता येता अक्रूर अशी यमुनेच्या वाळवंटात आले. आणि यमुनेच्या वाळवंटात आल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे यमुनेच्या वाळूमध्ये उमटलेले पायाचे ठसे, पादचिन्ह भगवंताची त्यांना तिथे दिसायला लागले. अक्रूराने काय करावं? अक्रूर रथातून खाली उतरले. रथात तूर्णम अवप्लुत्य सोक्रूरहा स्नेह विव्वलहा. बरं का, रथातून ताबडतोब खाली उतरले. देवाच्या पायाचा ठसा पाहिला. ते गायीच्या मागे श्रीकृष्ण पावले अक्रूरे घातले दंडवत असं नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे बरं का. अक्रूराने ते गायीच्या मागोमाग गायीच्या पायाच्या ठशाच्या मागोमाग उमटलेले भगवंताच्या पायाचे ठसे पाहिले. आता गायीच्या पावलाच्या ठशाच्या माग उमटलेला माणसाच्या पायाचा ठसा तो श्रीकृष्णाचाच पायाचा ठसा आहे. कशावरून ओळखायचं? तर त्याचं कारण आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणावर काही चिन्ह आहेत. ती सगळी सुचिन्ह त्या मातीत उमटलेल्या पायाच्या ठशात उमटलेली होती. आणि तो ठसा पाहिल्याच्या नंतर अक्रूराला लक्षात आलं हा कोणा दुसऱ्या गोपाळाच्या पायाचा ठसा नसून श्रीकृष्ण परमात्म्याच्या पायाचा ठसा आहे. अत्यंत प्रेम निर्माण झालं अंतःकरणामध्ये. तो पायाचा ठसा पाहिल्याबरोबर रथातून खाली उतरले आणि त्या अक्रूराने त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरण चिन्हाला नमस्कार केला, त्याला प्रदक्षिणा केली. त्या चरण चिन्हाच्या मातीमध्ये लोळायला लागले. ती चरण चिन्हाची माती मस्तकावर धारण केली, कपाळाला लावली, ती तोंडामध्ये प्रसाद म्हणून घेतली. आणि त्या पावलाच्या ठस्यामध्ये ती पावलाची माती माझ्या अंगाला लागावी या भावनेनं अक्रूर गडबडा लोळायला लागले. अशा पद्धतीचं वर्णन भागवतात पाहायला मिळतं. हे काय आहे? सगळं अक्रूराने केलेलं हे वंदन आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अक्रूराने केलेलं हे सगळं वंदन. मनोरथात नमस्कार करतात, प्रत्यक्ष चरणाच्या चिन्हाला नमस्कार करतात. आणि त्याच्यानंतर त्या चरणाचा ठसा पाहून नमस्कार करून आनंद विभल झाल्याच्या नंतर अक्रूराने पुन्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या घरी आगमन केलं. नंद बाबाच्या घरी आले. आणि नंदाच्या घरी आल्याच्या नंतर अंगणामध्ये गाई वासराची सेवा करीत असलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलराम दादा त्यांना दिसले. बलरामाची श्रीकृष्णाची अक्रूराची दृष्टीभेट झाली. आणि ते दृष्टीभेट झाल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलराम दादा अक्रूराला पाहिल्याच्या बरोबर, अक्रूर काका यादव कुलातला एक मोठा पुरुष म्हणून आमच्या घराण्यातला एक मोठा माणूस इथं आला या भावनेनं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलराम दादा धावत अक्रूराच्या दिशेनं निघाले. अक्रूराने विचार केला मी या घराण्यातला एक वडील माणूस आहे, या भावनेनं माझ्यापेक्षा वयानं लहान म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा माझ्याकडे येतील आणि आता मला चरणाला नमस्कार करतील, हे उचित होणार नाही. मी त्यांच्या चरणाचा दासानुदास आहे. तेव्हा देव इथं आल्या देवानी मला नमस्कार करायच्या आधी माझा नमस्कार देवाला झाला पाहिजे. म्हणून अक्रूराने काय केलं? भगवान धावत येतात असं पाहिल्याबरोबर शरीर लोटून दिलं. पपात चरणोपांते दंडवत रामकृष्णयोः. बलराम दादा आणि श्रीकृष्ण परमात्मा दोघांच्याही चरणावर अक्रूर काका दंडवत प्रणाम करून असे धाडकन पडले असं वर्णन भागवतात आहे. याच्यामध्ये काय झालं? अक्रूराला वंदन घडलं. या वंदनात काय असतं? वंदन म्हणजे नमस्कार करणं. नमस्काराची व्याख्या आपल्याकडे काय सांगितली जाते? स्वनिष्ठ निकृष्टता द्योतन पूर्वक परनिष्ठ उत्कृष्टता द्योतनानुकूल व्यापार विशेष नमस्कार. ही नमस्काराची न्यायशास्त्रातली परिभाषा आहे बरं का. आपल्या ठिकाणी असलेला लहानपणा व्यक्त करून समोरच्या मनुष्याच्या ठिकाणी असलेला मोठेपणा व्यक्त करण्याकरता जो क्रिया विशेष केला जातो त्याचं नाव आहे नमस्कार. म्हणजे तुम्ही फार मोठे आहात आणि मी फार लहान आहे दाखवाय करता जी क्रिया करतात. आपण काय करतो? नमस्कार करताना काय करतो सांगा ना मला? नमस्कार करायचा म्हणजे काय? ते काही लोक आम्हाला नमस्कार करतात. महाराज नमस्कार हो म्हणतात. रस्त्यानं जातं नमस्कार हो महाराज म्हणजे नमस्कार करायचे का डोक्यात मारायचे कळतच नाही. नमस्कार हो महाराज म्हणतात. हा नमस्कार नाही. पपात चरणोपांते.
पायावर डोकं ठेवणं हा नमस्कार हा खरा नमस्कार आहे. मग हा नमस्कार जर विचारात घ्यायचा असला तर त्याच्यात काय होतं, आपण त्या वडील माणसाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवतो. म्हणजे काय, आपण त्याला सुचवत असतो की माझ्या शरीरामध्ये असलेलं उत्तमांग मस्तक आणि तुमच्या शरीरामध्ये असलेले हीन अवयव असलेले चरण यांची फार तर बरोबरी होऊ शकते. तुम्ही एवढे मोठे आहात की तुमचं जे सगळ्यात हीन आहे आणि मी एवढा लहान आहे की माझ्या शरीरात जे सगळ्यात उत्तम आहे त्या दोघांची बरोबरी होऊ शकते, हे त्याला सुचवणं असतं. तुमच्या पायाच्या बरोबरीचं माझं डोकं आहे हो, हे सुचवाय करता जर पायावर डोकं ठेवलेलं असेल तर मग स्वनिष्ठ निकृष्टता द्योतन झालं की नाही बोला नमस्कारामध्ये. माझ्या ठिकाणी असलेला लहानपणा दाखवला जावा आणि समोरच्याचा मोठेपणा व्यक्त व्हावा याच्या करता म्हणून नमस्कार असतो बरं का. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडुरंगराय यांच्या ठिकाणी असलेलं महामहिमत्व, त्यांचं मोठेपण ते व्यक्त करण्याच्या दृष्टीनं एक वेदमंत्र पा वरीयांसम उपचरंती नमस्क्रियया. बरं का, वरियान जो आहे, जो मोठा आहे, त्याला उपचार समर्पण होतं कशाने? नमस्काराच्या द्वारे. बरं का, नमस्काराच्या द्वारे मोठ्या माणसाला उपचार समर्पण होतं. आपल्याला बाकीचे उपचार समर्पण करता येत नसले, समजा मोठ्या माणसाला आसन देणं शक्य नाही, मोठ्या माणसाचे पाय धुणं शक्य नाही, मोठ्या माणसाला जेव घालणं शक्य नाही, नुसता नमस्कार करा ना, बाकी काही नाही केलं तरी चालतं, भागतं काम. बरं का, असा नमस्काराचा प्रभाव सांगितलेला आहे. बरं का, हा नमस्कार करत असताना ऐका, कोणालाही अक्रूराला असेल, बाकी कोणाला असेल, हा नमस्कार करत असताना, देवाला वंदन भक्ती समर्पण करत असताना देवाचा अंगसंग घडतो की नाही विचार करा. अंगसंग घडतो. या अर्चनाच्या नंतर आपण काल थोडीशी जाता जाता पाहिली होती दास्य भक्ती. परमात्म्याची भक्ती करत असताना अंगसंगाचा विचार आहे पादसेवनात, अर्चनात, वंदनात. ते झालं. आता त्याच्यानंतर दास्य नावाची भक्ती, देवाचा दास होऊन देवाची सेवा करणं. हे देवाचं दास्य करणारे जे दास असतात ना, त्यांचा आपण विचार केला. दास्य म्हणजे काय? कर्मार्पणम तस्य. त्याला आपली क्रिया सगळीच्या सगळी परमात्म्याला समर्पण करणं, त्याचं किंकर होणं, त्याचा किंकर होऊन त्याच्याकडे सगळ्याच्या सगळ्या प्रकारची सेवा करणं. इति कर्तव्यता हेची दासा लागे सेवा हा जगी पांडुरंग. अशी परमात्म्याची सेवा करण्यामध्ये सर्व काळ प्रवृत्त असणं. आणि हे दास किती प्रकारचे? आपण काल जाता जाता दासाचे 4 प्रकार पाहिले होते बघा. एकाला म्हणतात आश्रित दास, दुसरा आहे आज्ञा पाळून राहणारा दास, तिसरा आहे देवावर विश्वास ठेवणारा देवाचा दास, आणि चौथा आहे देवाचं मोठेपण कळाल्याच्या योगानं देवाच्या विषयी अत्यंत नम्र बुद्धी धारण करून राहणारा अशा पद्धतीचा परमात्माचा दास. या सगळ्याच्या सगळ्या दासांचा विचार करा. आपण दासांना फार मोठा दासांचा अधिकार सांगितलेला पाहायला सापडतो बरं का. या दासांची योग्यता काय? भगवंताच्या सेवेत प्रवृत्त असलेले हे जे दास असतात ना, हे एवढे मोठे असतात की यांच्या दास्याच्या प्रभावानं प्रसन्न झालेला परमात्मा यांना सगळे मोक्ष द्यायला तयार आहे हो, पण हे घ्यायला तयार नाहीत अशी यांची योग्यता असते बरं का. कपिलाचार्यांनी मातेला उपदेश करत असताना असं सांगितलंय की आई, माझे जे दास आहेत, माझ्या सेवेत प्रवृत्त असलेले जे दास आहेत ना, यांना मी देत असलेल्या 5ही मोक्षाचा ते तिरस्कार करतात म्हणे बरं का. काय काय सांगितले त्यांनी? 5 मोक्ष सांगितला तिथे त्यांनी. 5 प्रकारचा मोक्ष. आपल्याला तेने मुक्तिचारी साधिले हे पाठ असल्यामुळं 4 मोक्षाचं चिंतन नेहमी आपल्याला माहिती आहे. आपल्याला माहिती असलेले 4 मोक्ष कोणते कोणते सांगा ना जरा. विसरलो जरा, सांगा बरं कोणते कोणते? सलोकता, त्याच्यानंतर समीपता, त्याच्यानंतर स्वरूपता, त्याच्यानंतर सायुज्यता. संपलं. बरोबर. किती जाग छान आली बघा बरं आता. हा, सलोकता, देव ज्या लोकात राहतो त्या लोकात राहायला मिळणं, म्हणजे वैकुंठात आपल्याला राहायला मिळणं. समीपता, देवाच्या जवळ राहायला मिळणं. स्वरूपता, देवाच्या रूपासारखं रूप प्राप्त होणं. आणि सायुज्य शब्दाचा अर्थ आहे देवाशी एकरूपता होणं. हा 4 प्रकारचा आपण मोक्ष मानतो नेहमी, माहिती आपल्याला हा विचार. पण भक्तिशास्त्रामध्ये कपिलाचार्यांच्या त्या विचारामध्ये कपिलाचार्याने एक सार्ष्टिता नावाचा मोक्ष सांगितला. अर्ष्टी शब्दाचा अर्थ आहे ऐश्वर्य. समान अर्ष्टिता, देवाच्या ऐश्वर्यासारखं ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होणं, याला म्हणतात सार्ष्टिता बरं का. सलोकता, सार्ष्टिता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा 5 प्रकारच्या मोक्षाचा विचार त्यांनी केलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का. सायुज्य नावाचा जो मोक्षाचा प्रकार भक्तिशास्त्रानं सांगितला की नाही, हाच मोक्षाचा प्रकार ज्ञानशास्त्राला माहिती आहे. ज्ञानशास्त्रामध्ये सलोकता नाही, सार्ष्टिता नाही, स्वरूपता नाही, समीपता, काय भानगड नाही. बाकीच्या गौण मोक्षाचा विचार जो आपल्याला पाहायला सापडतो केवळ भक्तिशास्त्रामध्ये. ज्ञानशास्त्रात त्यांचं काम आहे असं आपल्याला चिंतन करता येणार नाही. ज्ञानशास्त्र म्हणतं सायुज्य मोक्ष हाच मोक्ष बरं का. यया ब्रह्मत्वासीची पार्था, सायुज्याशी व्यवस्था, ययाचे नाव 4था पुरुषार्थ गा. ब्रह्मत्व प्राप्त होणं याचंच नाव सायुज्यन, हाच 4था पुरुषार्थ म्हणजे मोक्ष. मोक्ष सायुज्य वेगळं नाही असं चिंतन त्यांच्या ज्ञानशास्त्रातलं आहे बरं का. पण भक्तिशास्त्र काय सांगतं? हे गौण मोक्ष ही मानतं. हा, देवाच्या लोकात राहायला मिळणं,
हाही मोक्ष मान्य, देवाच्या सारखं ऐश्वर मिळणं हाही मोक्ष मान्य, देवाच्या जवळ राहायला मिळणं, देवासारखं रूप प्राप्त होणं, या सगळ्या गोष्टी भक्तिशास्त्राने मानलेल्या पाहायला सापडतात. पण दास्य करणाऱ्या भक्तांचा अधिकार असा आहे की भगवंतानी त्यांच्या दास्याला लुब्ध होऊन त्यांना हे सगळे मोक्ष द्यायचा जरी विचार केला तरी ते घेत नाहीत म्हणे बरं का. सालोक्य सार्ष्टी सामिप्य सारूप्य एकत्वमप्युत दीयमानम न गृह्णन्ति विनामत सेवनं जनाः. माझे भक्तजन यांना या पाचही प्रकारचा मोक्ष मी द्यायला लागलो तरी दीयमानम न गृह्णन्ति विनामत सेवनम, माझी सेवा सोडून या पाचही प्रकारच्या मोक्षाचा स्वीकार करायला माझे भक्त तयार नाहीत. हा विचार लक्षात घ्या. म्हणजे भक्तांच्या दृष्टीनं पाचही प्रकारचा मोक्ष, दासाच्या दृष्टीनं पाचही प्रकारचा मोक्ष तुच्छ ठरावा, हे दास्याचं महत्व आहे. देवाच्या दास्यापुढं सायुज्य सुद्धा घ्यायला भक्त महात्मा नको म्हणतो. याचा अर्थ काय, वेडेपणानं नको म्हणतो का? सायुज्याचा तिरस्कार करणारा म्हणजे त्याच्यापेक्षा पुढची काहीतरी त्याची योग्यता सिद्ध झालेली आहे असं आपल्याला चिंतन करावं लागतं बरं का. तुम्ही बघा, ज्ञानी भक्त म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे, बुद्धिमताम वरिष्ठम ज्या मारुतीरायाला म्हणलं जातं, ज्ञानीनाम अग्रगण्यम ज्या मारुतीरायाला म्हणलं जातं, त्या मारुतीरायाला सुद्धा भगवंतानी रामचंद्र प्रभूंनी अनेक वेळेला तुला मोक्ष देतो अशी भाषा बोलून दाखवलेली आहे. पण मारुतीराय मोक्ष घ्यायला तयार नाहीत. पुनः पुनर्वरान दित्सोह विष्णोर दाशरथे स्तुयः नैच्छन मोक्षम विना दास्यम तस्मै हनुमते नमः. बरं का, बृहद भागवत नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये आलेलं हे प्रमाण आहे. त्याने असं चिंतन तिथं केलंय, पुनः पुनर्वरान दित्सोह विष्णोह दाशरथे, हे दशरथाच्या पोटी जन्माला आलेले असे रामचंद्र प्रभू हे जे विष्णूचे अवतार आहेत, या विष्णू अवतार असलेल्या रामाने पुन्हा पुन्हा वर देण्याची इच्छा केली. मारुतीरायाला पुन्हा पुन्हा वर देण्याची इच्छा केली. तुला वाटेल ते माग मारुती, तुला मी मोक्ष सुद्धा द्यायला तयार आहे असं रामचंद्र प्रभू बोलले. पण भगवंताच्या समोर मारुतीरायाने काय सांगितलं? नैच्छन मोक्षम. मारुतीरायाने मोक्षाची इच्छा केली नाही. विना दास्यम, दास्याला सोडून मला मोक्षही नको आहे असं मारुतीराय बोलले. आणि असं बोलणारे जे मारुतीराय आहेत, बृहद भागवतकाराचं म्हणणं आहे, तस्मै हनुमते नमः, त्या हनुमंताला आमचा नमस्कार असो. मोक्ष मागणारा हनुमंत आम्हाला नकोय. मोक्षाचा तिरस्कार करून दास्याची इच्छा करणारा जो मारुती आहे त्याला माझा नमस्कार असो म्हणे बरं का. भवबंध क्षिरे तस्यै स्पृहयामी न मुक्तये भवान प्रभू अहं दासः इति यत्र विलुप्यते. मारुतीरायाच्या मुखातलं, त्याच ग्रंथातलं वचन आहे. मारुतीरायाला जेव्हा वर द्यायला रामचंद्र प्रभू तयार झाले, रामाने सांगितलं मारुती तुला सायुज्यही द्यायला मी तयार आहे. मारुतीरायाने सांगितलं, देवा भवबंध छेदे तस्यै स्पृहयामी न मुक्तये, भवबंधाचा छेद करणारी ती सायुज्य मुक्ती देवा तुम्ही जर मला द्यायला तयार असाल, न स्पृहयामी, मी त्या मुक्तीची इच्छा करत नाही. काय इच्छा नाही बाबा, सायुज्याची तुला काही इच्छा नाही. सायुज्य मोक्षा करता तरी सगळा खटाटोप असतो. तुला मी सायुज्य सहज द्यायला तयार आहे तर तू का घेत नाहीस? मारुतीरायाने सांगितलं, भवान प्रभू अहं दासः इति यत्र विलुप्यते. त्या सायुज्य मोक्षामध्ये म्हणे देवा तुमच्याशी माझं ऐक्य झाल्याच्या नंतर तुम्ही स्वामी आहात आणि मी तुमचा सेवक आहे, हे मात्र बंद होऊन जातं. देवा तू स्वामी, मी सेवक, उंचपदी नीचयक, ऐसे करावे कौतुक, नको करू खंडना. हे जे संतांनी सांगितलेले ना, तशाच पद्धतीचा भाव मारुतीरायाने व्यक्त केलेला आहे. पण एकंदर लक्षात काय घ्यायचं आपल्याला, दोन गोष्टी इथं आपल्याला विचारात घेण्यासारख्या आहेत बरं का. जो दास्यात प्रवृत्त झाला त्याला परमात्मा मोक्ष द्यायला तयार आहे, त्याला सगळे मोक्ष द्यायला तयार आहे, त्याला सगळे मोक्ष प्राप्त होतात. ते अजून एक चिंतन आहे पहा. दासोहमिती या बुद्धी ही पूर्वमासी जनार्दने, मधुसूदन सरस्वतींचा श्लोक आहे. दाकारोपहृत असतेन गोपी वस्त्रापहारिणा. आपण विचार करा, आपण भगवंताच्या बद्दल भावना काय धारण करावी? दासोहम दासोहम दासोहम, मी देवाचा दास आहे, दास आहे, दास आहे, अशी आपण भावना करावी बरं का. आपण ही भावना केल्याच्या नंतर आपल्या अंतःकरणामध्ये दासोहम ही जी भावना आहे, ती भावना आपली दृढ झाल्याच्या नंतर तो परमात्मा श्रीकृष्ण प्रभू त्याला काय, त्या गोपिकाची वस्त्र चोर, गोपिकाच्या घरी जाऊन लोणी चोर, अशी चोरायची सवय आहे. आणि चोरायची चोरायची जी त्याची सवय आहे ती अजून काही गेलेली नाही, काही ना काहीतरी चोरतच राहतो बरं का. हा चित्त चैतन्य चोरुनी नेले व असं करतच राहतो ना अजून सुद्धा तो परमात्मा. म्हणजे त्याची चोरायची सवय काही गेली नाही. एक ऐसा पुराण प्रसिद्ध चोर म्हणले नामदेवरायाने बरं का. किंवा व्रजे वसंतन नवनीत चोरम गोपांगनानांच दुकुल चोरम अनेक जन्मार्जित पाप चोरम चोराग्रगण्यम पुरुषन नमामी. बरं का, गोकुळामध्ये राहून जो लोण्याची चोरी करतो, गोपिकांच्या वस्त्राची चोरी करतो, प्रत्येक भक्ताच्या अनेक जन्मामध्ये संपादन करून ठेवलेल्या सगळ्या पापाची चोरी करतो, असा चोरामध्ये अग्रगण्य असलेला जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा,
त्याला मी नमस्कार करतो म्हणे. चोराग्रगण्यम पुरुषन्न मामे, म्हणजे त्याला चोरी करायची सवय आहे. ऐका कशी आहे ती चोरी करायची, काही ना काहीतरी चोरल्याशिवाय राहतच नाही. आपल्या जवळ आल्याच्या नंतर तो परमात्मा आपल्या जवळून काहीतरी चोरून नेणारच आहे. मग आपण दासोहम 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 म्हणत राहिलो, ही भावना आपण धारण केली की परमात्मा आपल्या जवळ येतो आणि आपल्या जवळून काहीतरी चोरून नेण्याची त्याला इच्छा असल्यामुळं त्या दासोहम या अक्षरातला एक दाकार तो चोरून नेतो. दाकार चोरीला गेला, दाकार चोरीला गेल्याच्या नंतर आपली अवस्था काय राहिली आता, दासोहम होतो, त्याच्यातला दा गेल्यावर काय राहिलं शिल्लक, सोहम. आपल्याला सोहम अवस्था प्राप्त करून देतो, म्हणजे परमात्मा स्वरूप स्थिती, म्हणजे सायुज्य. म्हणजे दास्य करणाऱ्या भक्ताला परमात्मा सायुज्य द्यायला तयार आहे. दाकार हा अपहृतः तेन गोपी वस्त्रापहरिणा, गोपीच्या वस्त्रांचं अपहरण करणारा तो परमात्मा दाकाराची चोरी करतो, भक्ताच्या ठिकाणी दासाच्या ठिकाणी सोहम अवस्था शिल्लक ठेवतो. म्हणजे काय, सायुज्य देतो. पण विधीयमानं न गृह्णन्ते, भक्त मात्र तो सायुज्य मोक्ष घ्यायला तयार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. हे भक्ताचं महात्म्य लक्षात घ्या बरं का. आणि दास्याचं महत्व हे लक्षात घ्या. अजून एक पद्धतीने आपल्याला दास्याचा विचार करणं शक्य आहे. काय आहे, त्या प्रल्हादाने भगवंताचं स्तवन केलं. परमात्मा प्रसन्न झाले, त्यांनी हे प्रगट होऊन त्या हिरण्यकश्यपूचा नाश केला. त्याच्यानंतर देवाला शांत करायचं होतं, ते सगळ्याला कोणाला शांत करणं शक्य झालं नाही. प्रल्हाद जवळ गेल्याबरोबर परमात्मा शांत झाले. मग प्रल्हादाला घेऊन भगवान नरसिंह प्रभू ते सिंहासनाकडे गेले. सिंहासनावर देव बसलेले होते आणि देव सिंहासनावर बसलेल्या अवस्थेमध्ये भगवंताच्या बाजूला प्रल्हाद उभा आहे, अशी अवस्था आहे. आणि मग प्रल्हाद परमात्म्याचं स्तवन करतो. आणि प्रल्हादाने जे देवाचं स्तवन केलं ना, त्या स्तवनामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्यांना अगोदर सांगितलं, देवा मोठ्या मोठ्या सात्विक बुद्धीच्या लोकाला तुमचं स्तवन आजपर्यंत जमलं नाही. मी तर तमोगुणी राक्षसाच्या कुळात जन्माला आलेला, दैत्याच्या कुळात जन्मलेला, मी कसं तुमचं स्तवन करू. पण असं म्हणून जे स्तवन केलेलं आहे ते सात्विक शिरोमणी देवाधिकांना सुद्धा न जमणारं, ऋषी इत्यादिकांना न जमणारं स्तवन त्यानं केलं. त्या स्तवनात दास्याचं महत्व सांगणारा एक श्लोक आहे. माझा मुद्दा तिथं आहे, बाकी मला सगळं व्यक्त करायचं नाही आपल्या समोर. प्रल्हादानी केलेली सगळी स्तुती आता मला सांगायचं कारण नाही. तिथं दास्याचं महत्व सांगणारा एक श्लोक आला. त्या श्लोकात प्रल्हाद भगवंताला बोलले, यस्मात् प्रिया प्रिय वियोग संयोग जन्म शोकाग्निना सकल योनिषु दह्यमानः दुःखौषधम तरपि दुःखम अतधियाहम भूमन भ्रमामि वदमे तव दास्य योगम. प्रल्हाद देवाला सांगता, देवा काय झालं म्हणे, या जगामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रिय अप्रिय या सर्व पदार्थांचा वियोग योग घडत राहतो. प्रियाचा वियोग घडतो, अप्रियाचा संयोग घडतो. ऐकी नाही, आपल्या जीवनामध्ये असं घडत राहतं की नाही, ज्या प्रिय व्यक्ती आहे, ज्या प्रिय वस्तू आहे त्याचा वियोग घडतो. चांगलं माझं घर होतं पडून गेलं, ऐकी नाही, चांगलं शेत पिकलं होतं पण बर्बाद झालं, अतिवृष्टी झाली, अनावृष्टी झाली, बर्बादी आहे. हे काय आहे, प्रियाचा वियोग आहे. आणि अप्रियाचा संयोग घडत राहतो, काही ना काहीतरी होत राहतं बरं का. दुःख येतं आपल्या जीवनामध्ये. प्रियाप्रिय वियोग संयोग जन्म शोकाग्नी आहे, त्याच्यातून निर्माण होणारा शोकाग्नी आहे. प्रियाचा वियोग झाला तरी शोक होतो, अप्रियाचा संयोग झाला तरी मनुष्याला शोक होतो बरं का. संयोग जन्म शोकाग्नी ना, आणि तो शोक नावाचा अग्नी जो आहे, सकल योनिषु, जीव कोणत्याही योनीला प्राप्त होत गेला तरी तो शोकाग्नी त्याच्या पाठीमागे आहेच आहे. कारण कोणत्याही योनीमध्ये प्रियाचा वियोग अप्रियाचा संयोग होणारच आणि शोकाचा संयोग होणारच. तो शोकाग्नी सर्व योनीमध्ये मला जाळत आला म्हणे देवा. आणि मी काय केलं, या शोकाग्नीपासून आपला बचाव करून घेण्याकरता, या दुःखातून आपली मुक्ती व्हावी याच्याकरता दुःखाचं औषध म्हणून मी काहीतरी 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 करत राहिलं. दुःख औषधम, दुःखाचं औषध मी शोधायचा प्रयत्न केला. पण माझ्या बुद्धीनं, ऐका, मी जे जे औषध म्हणून शोधलं ते औषध होतं का, ते दुःखच होतं. पुन्हा दुःख औषधम तदपि दुःखम, दुःखाचं औषध म्हणून घेत होतो पण ते सुद्धा दुःखच होतं देवा. मग हे कसं घेतलं गेलं, अतधिया, ते त्याच्या ठिकाणी ती बुद्धी झाली नाही. हे दुःख असून दुःख आहे म्हणून कळालं नाही, हे दुःखाचं औषध आहे वाटलं. बघा तुम्ही, आपलं दुःख जावं याच्याकरता मनुष्यानं काही कर्म केलं, ती क्रियात्मक साधना. दुःख की दुःखाचं औषध आहे सांगा मला. आपल्या वेदांतातला विचार कसा आहे, क्रियात्मक औषधाने दुःखाची निवृत्ती होते की दुःख पाठीमागे लागतं, पाठीमागे लागतं. दुःखाचं औषध म्हणून क्रिया केली जाते पण दुःखाचं औषध न ठरून ते दुःखच असतं. देवा असंच झाले माझं. अनेक जन्मांमध्ये मला प्रिय अप्रियाचा संयोग वियोग होत होत जो शोकाग्नी जाळत आला, त्या शोकाग्नी मी होरपळून निघालो होतो. ही माझी व्यथा, हे माझं दुःख घालवण्याकरता म्हणून मी क्रियात्मक साधना केली. पण ती क्रियात्मक साधना म्हणजे सुद्धा देवा दुःखच होतं. पण दुःख असताना त्या दुःखाच्या ठिकाणी दुःख बुद्धी न झाल्यानं सुखबुद्धी झाल्यानं हे दुःखाचं औषध आहे.
अशी त्या कर्माच्या बद्दल भावना झाल्यानं मी त्या कर्माचं ग्रहण करत राहिलो देवा. त्याच्यामुळे काय झालं, भूमन भ्रमामी, या दुःख सागरामध्ये पुन्हा पुन्हा माझं जन्म मरणाचं भ्रमण चालू आहे देवा. आता एक काम करा देवा, तुम्ही मला प्रसन्न झालात, तुम्ही मला वर द्यायला लागलात, तुम्ही माझ्या समोर उभे आहात. मला एक काम करा देवा, खरं खरं दुःखाचं औषध देऊन टाका. आणि खरं दुःखाचं काय औषध असेल तर वदमे तव दास्य योगम. देवा तुमचा दास्ययोग कसा तो मला सांगा, तुमचं दास्य कसं करावं सांगा, तुमच्या दास्यामध्ये कसं संयुक्त व्हावं, दास्याचा योग कसा साधावा हे देवा मला तुम्ही सांगा. आणि दास्याचा योग हा दुःखाचं खरं खरं औषध आहे. हे प्रल्हादाचे उद्गार जर आपण पाहिले, हे प्रल्हादाच्या मुखात वचन जर आपण पाहिलं तर दास्य किती महत्वाचं. आपल्या ठिकाणी निर्माण झालेला अनेक जन्मापासून आपण भोगत असलेला जो दुःखाचा शोकाचा आवेग आहे, हा सगळा शांत करण्याच्या दृष्टीनं महत्वाचं औषध जर काही असेल भगवंताचं दास्य. देवाचं दास्य केल्याच्या नंतर सगळं दुःख आपलं निवृत्त होणार आहे. म्हणून देवाचं दास्य केलं पाहिजे. म्हणून दासाचे आपण वेगळे वेगळे प्रकार पाहिले. अजून एक 2-4 प्रकारानं भक्तिशास्त्रामध्ये दासाचं चिंतन केलेलं पाहायला सापडतं. काही अधिकृत दास असतात, अधिकृत दास, काही आश्रित दास असतात, काही पारिशर दास असतात आणि काही अनुगदास असतात. हे 4 प्रकारचं चिंतन आहे बरं का. हे भक्तिशास्त्रात भक्तिरसामृत सिंधू वगैरे ग्रंथातून आलेले हे 4 प्रकारच्या दासाचं चिंतन आहे. अगोदर आपण जे दास असतो प्रश्रितास्तस्य निर्देश वशवर्तीनः विश्वस्तः प्रभुता ज्ञान सुविनम्रधियश्चते, हे जे 4 प्रकार काल पाहिले ना, हे काल पाहिलेले 4 प्रकार महाभारतानं सांगितलेले आहेत. आणि आत्ता जे मी 4 प्रकार सांगायला लागलो, हे 4 प्रकार भक्तिरसामृत सिंधू मध्ये आलेले आपल्याला पाहायला सापडतात. पहिला दासाचा प्रकार कोण, अधिकृत. अधिकृत म्हणजे ईश्वरानं, परमेश्वरानं, भगवंतानं काही देवतांची काही विशेष अधिकार पदावर योजना केलेली आहे. इंद्र, चंद्र, महेंद्र, कुबेर, यम, वरुण या सगळ्या लोकांना काय केलं, देवाने त्याच्या ईश्वरी राज्यामध्ये काही अधिकार पद दिलेली आहेत बरं का. ज्याच्याकडून पाप घडलं त्याला शासन करायचं काम यमाकडं, देवाचा सगळा कोश सांभाळायचं काम कुबेराकडं, देवाचं राजेपद सांभाळायचं काम इंद्राच्याकडे. हे सगळ्याच्याकडे, प्रत्येकाच्याकडे वेगळं वेगळं काम देवानी वाटून दिलेलं आहे. हे सगळ्यांना काम वाटून दिलं. आणि हे सगळेच्या सगळे कोण आहेत, अधिकार पदावर आहेत. अधिकार पदावर असले, कोणी राजा आहे, कोणी कोषाध्यक्ष आहे, कोणी दंडाधिकारी आहेत ना, हे सगळे अधिकार पदावर आहेत ना. ईश्वरी राज्यात अधिकार पदावर ज्यांची योजना झालेली आहे आणि ज्यांना सुद्धा गौण रीतीनं ईश्वर शब्द लागतो पुन्हा, असे हे सगळे अधिकृत लोक. मला सांगा, हे नुसते अधिकार पदावरच आहेत का अधिकार पदावर राहून देवाची सेवा करणारे आहेत? सांगा ना मला, कसं आहे, देवाची सेवा करतात. म्हणून हे अधिकृत दास, अधिकार पदावर राहून देवाची सेवा करणारे बरं का. आपण ते गीतेचं नमन म्हणतो पा, गीतेचं मंगलाचरण. त्या गीतेच्या मंगलाचरणामध्ये आपण ते एक श्लोक म्हणतो, शेवटचा भागवतातला श्लोक येतो, यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदै सांग पदक्रमोपनिषदैर गायन्ति यम सामगाः. कोण कोण, यम ब्रह्मा वरुण इंद्र, यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः, एवढेसे हे सगळे देव आहेत बरं का. आणि हे काय करतात, स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, दिव्य स्तवनांनी भगवंताचं स्तवन करीत राहतात. मोठी मोठी सुंदर सुंदर स्तुती स्तोत्र यांनी रचलेली आहेत. आणि हे सगळेच्या सगळे लोक देवाचं स्तवन करतात. हे स्तवन करणं काय हो, देवाचं एक प्रकारचं दास्य. अधिकार पदावर आहेत आणि देवाची सेवा करण्यामध्ये प्रवृत्त आहेत असं त्यांचं चिंतन केले. कोण कोण आहेत हे सगळे, यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुता. हा श्लोक वाचल्यावर मला एका शहाण्याने विचारलं, म्हणले महाराज हे सगळे देव भगवंताकडे आले देवाचं स्तवन करतात ना? हो. कोण कोण करतात? मी त्याला सांगितलं ब्रह्मा वरुण इंद्र मरुद्गण वगैरे वगैरे. तो म्हणलं एक विसरलं की, म्हणलं महाराज कोण, पहिलाच कोण, पहिल्याच शब्दात सांगितलं यम. यम आहे ते त्याने यम सांगितलं मला बरं का. ते यम ब्रह्मा वरुण इंद्र म्हणजे यमाचं नाव पहिल्यांदा म्हणलं, तुम्ही तेच सोडून द्यायला लागलात. आणि त्याला सांगितलं बाबा ते नाही, तसं नाही. यत पदाची पुल्लिंगातली ती द्वितीय आहे. यम म्हणजे ज्याला, ज्या देवाला हे सगळे स्तवितात असा तो देव सांगायचा. तो म्हणलं तसं नाही, हे यमाचं नाव आहे की नाही सांगा. आता काय करा, यमाचं नाव आहे की नाही सांगा म्हणल्यावर मला गप्प बसावं लागलं. मग त्याला सांगायचं होतं, त्याला जे माहिती होतं ते त्याला सांगायचं होतं. त्याला मी विचारलं तुझं काय म्हणणं आहे? तो म्हणला हे यम मध्ये यम शब्द आहे म्हणला. यम असल्यामुळे हा यमच म्हण. सगळ्या देवाच्या नावाची यादी होताना यमाचं नाव तिथे घातलेलं आहे, काही बिघडत नाही म्हणला महाराज. ठीक आहे बाबा, आता कुठं त्याच्याशी वाद घालता. म्हणून त्याला सांगितलं ठीक आहे, तुझं म्हणणं ठीक आहे, पुढे सांग, तुला काय सांगायचं ते सांग. त्याने मला विचारलं, म्हणलं महाराज हे असं कसं? म्हणलं या सगळ्या देवाची जी यादी इथं आहे,
देवाचं स्तवन करण्याकरता आलेले हे सगळेच्या सगळे देव आहेत. त्या सगळ्या देवाच्या यादीमध्ये पहिलं नाव यमाचं कशा करता म्हणलं? इंद्राचं नाव पहिलं पाहिजे, ब्रह्मदेवाचं पाहिजे, ठीक आहे ना. यमाचं नाव का पहिलं आलं असेल? तिथं काय, तिथं देवाचं स्तवन कराकरता जमलेल्या सगळ्या देवामध्ये पहिल्यांदा देवाच्या समोर यमच उभा आहे काय? आता काय, मी म्हणलं मला ते काही ठाऊकच नाही, तुला जे ठाऊक आहे ते तू सांगायला लागलास, त्याचा अर्थ सांग. त्याने सांगितलं, म्हणलं मी ह्याच्यामध्ये संशोधन केलं. म्हणलं महाराज बर, आनंद आहे. म्हणलं संशोधन केलं. माझं संशोधन मला असं सांगतं, म्हणला काय झालं असेल? म्हणला हे सगळे देव भगवंताचं दर्शन घेऊन भगवंताचं स्तवन करण्याकरता देवाकडे आले. सगळे आले, कुबेर आला, वरुण आला, ब्रह्मदेव आला, हे सगळे आले, त्याच्याबरोबर यमही आला. मग काय झालं असेल? म्हणलं ह्या सगळ्या देवांनी देवाच्या समोर उभं राहून देवाचं स्तवन करताना पुढं ब्रह्मदेव असणार, हे सगळं बरोबर आहे. आणि या यमधर्माला मागं उभं केलं होतं. म्हणलं यमाला मागच उभं केलं होतं, यम मागच होता. मग ते पुढं कसं नाव आलं त्याचं? त्यानं मला संगती सांगितली. म्हणला त्या यमाचा रेडा म्हणला पुढच्या देवाला अशी शिंग टोचवायला लागला, म्हणून एक एक देव बाजूला झाला. यमाला पुढं करत गेला. शेवटी ब्रह्मदेवाला शिंग टोचल्याबरोबर ब्रह्मदेवही बाजूला झाला, आणि मग यम सगळ्यात पुढे झाला. तेव्हापासून सुरू झालं म्हणलं हे यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुनवंती. तसं नाही, ते तसं नाही. त्याला वेडेपणानं अर्थ लावण्याला अर्थ नसतो बरं का. ब्रह्मा वगैरे सगळे देव त्या देवाचं स्तवन करतात. मला काय सांगायचंय, हे देवाच्या राज्यात अधिकार पदावर आहेत आणि भगवंताच्या दास्यात प्रयुक्त आहेत. एक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दरबारातलं चरित्र सांगतात पहा. एकदा काय झालं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुधर्मा सभेत बसलेले, सकाळची वेळ. परमात्माच्या सभेमध्ये जाऊन सभेचं कामकाज पाहण्याकरता बसलेले, आणि सुधर्मा सभेची आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या 16,108 राण्यांच्या महालाची योजना अशी होती की त्या सुधर्मा सभा मध्य भागात आहे, भोवताली त्या राण्यांच्या महाल आहेत, आणि कोणत्याही राणीनं आपल्या महालातून भगवंताचं दर्शन कोणत्याही क्षणी घ्यायचं म्हणलं तर दरबारात बसलेल्या परमात्म्याचं दर्शन त्या राणीला होतं. ऐका कशी व्यवस्था असेल ते आपलं आपण चिंतन करा. 16,108 राण्यांना त्यांच्या घरात बसून दरबारात बसलेल्या भगवंताच्या दर्शनाची ज्या क्षणात इच्छा होईल त्या क्षणात देवाचं दर्शन होऊ शकेल अशा पद्धतीच्या महालाची योजना. तिथं काय झालं, ती सत्यभामा एक भगवंताची नाही जांबवती एक भगवंताची भारी आहे, जांबवती, आणि कालिंदी एक भगवंताची भारी आहे. कालिंदी म्हणजे यमुना. ती कालिंदी आणि ही जांबवती या दोघी भगवंताच्या ज्या भारी आहेत की नाही, ते जांबवतीच्या घरी काहीतरी बोलाय करता कालिंदी आली आणि जांबवती आणि कालिंदी दोघी जणी आपल्या घरी असताना भगवान सुधर्मा सभेमध्ये बसलेले आहेत, आणि दोघी जणींनी देवाचं दर्शन घेत आपण इथं बोलत बसू असं म्हणून देवाचं खिडकीतून दर्शन घ्यायला सुरुवात केली. जांबवती उभी आहे, कालिंदी ही उभी आहे. कालिंदी म्हणजे यमुना, आणि यमुना म्हणजे यमाची धाकटी बहीण, म्हणजे एका देवाची धाकटी बहीण आहे बर का. आणि हे सगळेच्या सगळे देव भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनाला येत होते. कोणी दर्शन घेतो, कोणी स्तवन करतो, कोणी साष्टांग दंडवत घालतो, कोणी देवासमोर हात जोडून थरथर कापतो. हे सगळे देव पाहिल्याच्या नंतर या जांबवतीला काही सगळ्या देवाचा परिचय नाही, कारण यमाची बहीण असल्यामुळे यमुनेला सगळे देव माहिती आहेत. तिचा भाऊ एक देव असल्यामुळे त्याच्याकडे भेटायला बाकीचे देव आल्यामुळे तिला ओळखी आहेत सगळ्याच्या. जांबवतीला कोणाची ओळख नाही. मग जांबवतीनं कालिंदीला विचारायला सुरुवात केली, कालिंदी हा कोण, हा देव कोण, याचं नाव काय, हा कोणत्या अधिकाराचा देव आहे, हे तिनं विचारायला सुरुवात केल्याबरोबर मग तिने जी उत्तर दिली ते उत्तराचा एक श्लोक आहे संस्कृतामध्ये बरं का. भक्तिरसामृत सिंधूमध्ये चालाय तो श्लोक. का पर्येत्यंबिकेयम हरिमवकलयन कंपते क शिवोसौ. तिथं वर्णन असं केलेलं आहे, परमात्म्याच्या दर्शनाकरता जमा झालेले हे जे सगळेच्या सगळे देव आहेत ना, या देवांच्या बद्दल बोलणं सुरू झालं. का पर्येती, तिथे एक स्त्री देवता आहे. ती स्त्री देवता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नमस्कार करून प्रदक्षिणा घालत होती. का पर्येती, जांबवतीनं विचारलं ही कोण आहे, ही प्रदक्षिणा घालणारी कोण आहे. अंबिकेयम, ही जगदंबा आहे म्हणे. जगदंबा जगाची माता आहे, जगाची माता आहे, आदिशक्ती आहे ही भगवंताला नमस्कार करून प्रदक्षिणा करायला लागले. का पर्येत अंबिकेयम हरिम अवकलयन कंपते कहा. भगवंताला नमस्कार करून बाजूला उभा राहिलेला, भस्माची उटी लावून व्याघ्रांबर नेसलेला, पण देवाच्या समोर हात जोडून देवाचं स्तवन करत करत थरथर कापत उभा असलेला कंपते कहा, हा देव कोण आहे. शिवोत्सव, हे भगवान शंकर आहेत म्हणे. भगवान शंकर. ते जांबवतीला कालिंदी सांगायला लागले. का पर्येत्यंबिकेयम हरिमवकलयन कंपते क शिवोसौ कस्तब्धो हास्य तेधा दनुजभि दनुजैहि पूर्वजोयम ममेत्थम. बर का.
तंकस्तौती, ते देवाच्या समोर उभा असलेला एक देव होता, त्याला 4 मस्तक आणि 4 मुखातून एका एका वेदाचा उच्चार करून त्यानं भगवंताचं स्तवन चालू केलेलं. त्या देवाला पाहिल्याबरोबर अगं हा कोण आहे, 4 तोंड आणि एका एका तोंडातून एका स्वतंत्र वेदाचा उच्चार एकदम एकसमयावच्छेदानं, आणि एवढं देवाचं स्तवन करण्याचं सामर्थ्य असलेला हा 4 तोंडाचा हा कोण आहे ग, हा ब्रह्मदेव आहे म्हणे. ब्रह्मदेव. तंकस्तौती एष धाता, हा प्रणमती विलुठन कहा क्षितौ. एक तिथं देव आला, तो देव सगळ्या देवापेक्षा तेजस्वी दिसत होता, आणि सगळ्या देवापेक्षा तेजस्वी दिसणारा तो देव, बाकीचे सगळे देव तो देव येत असताना बाजूबाजूला सरकत होते, नमस्कार करत होते. तो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या समोर आला आणि देवाच्या समोर साष्टांग नमस्कार घालून गडबडा लोळायला लागला. प्रणमती विलुठन, विलुठन म्हणजे लोळून, देवाला लोळून लोळून नमस्कार करणारा हा देव कोण आहे. कहा क्षितौ प्रणमती विलुठन वासवोयम. मग त्या कालिंदीने सांगितलं अगं हा इंद्र आहे, हा देवाचा राजा आहे. सगळ्या देवांनी बाजूला व्हायचं कारण हा देवांचा राजा, आणि हा इथं आल्याच्या नंतर देवाला नमस्कार करून गडबडा लोळतो, हे कालिंदीने सांगितलं. ठीक आहे. तंकस्तौत्येष धाता प्रणमती विलुठन कहा क्षितौ वासवोयम कस्तब्धो हस्यतेधा धनुजवी धनुजैहि. एक देव तिथं असा होता की तो देवाला नमस्कार करून सगळ्याच्या मागे येऊन उभा राहिला, आणि सगळ्याच्या मागे येऊन उभ्या राहणाऱ्या, खाली मान घालून देवाच्या समोर नतमस्तक होऊन हात जोडून उभ्या राहिलेल्या त्या देवाला पाहिल्याच्या नंतर बाकीचे सगळे देव त्याच्याकडे बघून हसत होते. ते पाहिलं आणि जांबवतीनं विचारलं हा सगळे देव ज्याला हसतात असा स्तब्ध उभा असलेला हा कोण आहे. कालिंदीनं सांगितलं काय सांगू म्हणे, हा माझा मोठा भाऊ आहे म्हणे, हा यम आहे. म्हणजे सगळ्या पुढं याची मगुरुरी चालते, पण इथं आल्याच्या नंतर याला खाली मान घालून उभी राहावी लागतं. हा हे दृश्य पाहिल्याच्या नंतर सगळे देव त्याला हसत होते. आणि अशा पद्धतीनं एवढ्या सगळ्या देवांचा जो परिचय आहे ते तिथं शेवटचं वर्णन आहे. कालिंदी जांबवत्याम त्रिदश परिचयम जालरंध्रात व्यतानीत. खिडकीला लावलेल्या चिकाच्या पडद्यातून पाहता पाहता कालिंदीने जांबवतीला अशा पद्धतीने त्रिदश म्हणजे देवांचा परिचय दिला. हा देवांचा परिचय देणं जांबवतीला देवाचा परिचय दिला, कालिंदीनं दिला. पण कालिंदीनं देवांचा जो परिचय दिला, हे सगळे देव भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे जे आले होते त्याच्यात काय काय स्थिती आहे. जगदंबा प्रदक्षिणा करते, भगवान शंकर थरथर कापत हात जोडून व्याघ्रचर्म नेसून उभे आहेत. त्याच्यानंतर एक 4 मुखाचा ब्रह्मदेव भगवंताचा अखंड स्तवन करण्यात प्रवृत्त आहे. देवाच्या समोर येऊन साष्टांग दंडवत घालून गडबडा लोळणारा तो देवाधिराज इंद्र आहे. आणि सगळे देव ज्यानं नमस्कार करून पाठीमागे जाऊन हात जोडून खालीमान घालून उभं राहणं केलं, त्या देवाला सगळे देव जे हसायला लागले तो म्हणजे साक्षात यमधर्म आहे. हे जे सगळं चिंतन आपण पाहतो ना, याच्यातून हे सगळे अधिकार पदावर असलेले ईश्वरी राज्यात परमेश्वरानं ज्यांना काही अधिकार दिलेले आहेत असे ते अधिकृत असूनही परमात्म्याच्या दास्यात जर प्रवृत्त असतील तर त्यांना दास म्हणू की नाही बोला, म्हणलं पाहिजे. मग हे कोणते दास आहेत? अधिकृत दास. अधिकृत दासाच्या नंतर दुसरा दासाचा प्रकार सांगितला आश्रित दास, देवाचा आश्रय करून राहणारे दास. आश्रित दासामध्ये 3 प्रकार सांगितलेत. काही सेवानिष्ठ असतात, काही ज्ञाननिष्ठ असतात आणि काही शरणागत असतात. हे आश्रित. शरणागत आहे देवाच्या जरासंधाच्या बंदीत असणारे राजे देवाला शरण आले, काल आपण पाहून आलो, ते आश्रित आहेत. जरासंधाच्या बंदिवासातल्या राजे लोकांना आश्रित दास म्हणा. कालियाचं मर्दन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केल्याच्या नंतर कालिया भगवंताला शरण आला. आता काय कालियाची अवस्था? आश्रित दास, देवाचा आश्रित दास झाला. कालियाला भगवंताने सांगितलं इथं राहायचं नाही, नात्रस्थेयम त्वया सर्प समुद्रम याही माचिरम. वेळ करायचा नाही, समुद्राला निघून जायचं. आता इथून समुद्रात जाऊन राहायचं, इथं यमुनेच्या डोहात राहायचं नाही. यमुनेच्या डोहात राहायचं नाही म्हणल्यावर तो कालिया म्हणायला लागला या डोहात येऊन राहायचं कारण आहे काय? सौभरी ऋषीने या डोहात गरुडाला याला मज्जाव केला आणि गरुडाचं माझं वैर आहे, त्याचं सगळं भक्ष्य मी खात होतो म्हणून गरुड माझ्या जीवावर उठलाय आणि त्या गरुडापासून बचाव करून घेण्याकरता सौभरीनं इथं यायला त्याला मज्जाव केलेला आहे. हे जाणून या डोहामध्ये मी येऊन राहिलो. इथून बाहेर पडलो की देवा माझं मरणच आहे, मी तुम्हाला शरण आलो, माझं रक्षण करा ना. परमात्म्याने सांगितलं काळजीचं कारण नाही, आता तुझ्या फणावर मी नृत्य केलं. तुझ्या फणावर नृत्य करण्याने तुझ्या मस्तकावर माझ्या पायाचा ठसा निर्माण झाला. गरुडाने तो पाहिला. गरुड तुला मित्र मानील, गरुड तुला शत्रू मानायचा नाही, निघ म्हणे इथून. मग त्या कालियाला तिथून बाहेर पडता आलं. हे कालियाचं चिंतन जर आपण केलं, कालिया आश्रित दास आहे. विभीषण भगवंताचा आश्रय करायला आला
आश्रित दास, हे आश्रित दास असतात बरं का. हे आश्रित दासामधला हा प्रकार जो आहे तो शरणागतांचा. जरासंधाच्या बंदीतले राजे शरण आले, कालिया शरण आला, बिभीषण शरण आला, हे शरणागत दास झाले. शरणागताच्या नंतर काही लोक असतात ज्ञाननिष्ठ, देवाचा आश्रय करू नयेत पण अखंड ज्ञानामध्ये, ब्रह्मज्ञानाची तंद्री त्यांना लागली. शुकाचार्याचा विचार करा, शौनकादिकांचा विचार करा, सनकादिकांचा विचार करा. ते सनकादिकाचं वर्णन आहे वेदांतामध्ये. निमेषार्धम न तिष्ठन्ति वृत्तिम ब्रह्ममयीम विना यथा तिष्ठन्ति ब्रह्माद्याः सनकाद्याः शुकादयः. ब्रह्मदेव, सनकादिक महात्मे आणि शुकाचार्य हे अर्धा निमेष सुद्धा ब्रह्माकार वृत्ती वाचून राहत नाहीत म्हणे. अर्धा निमेष, अर्धा निमेष म्हणजे पापणी लवून झाकून, डोळा झाकून उघडायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ बरं का. म्हणजे मी उठा म्हणल्यावर उठायला जेवढा वेळ लागला ते नाही, ते नाही. जागे असताना पापणी लावून ते परत सचेत होण्याकरता जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात निमेष. त्याच्यातला अर्धा काळही ब्रह्माकार वृत्ती वाचून न राहणारे हे महात्मे ऐका, यांना काय म्हणू? ज्ञाननिष्ठ. शुकाचार्य ज्ञाननिष्ठ, सनकादिक ज्ञाननिष्ठ, या सगळ्याच्या सगळ्या महात्म्यांचा विचार करा. हे ज्ञाननिष्ठ आहेत पण देवाचे आश्रित आहेत. भगवंताच्या चरणाचा सरास्त्र बघा आश्रय. शुकाचार्य सतत देवाचा आश्रय करून आहे. सनकादिक महात्मे सतत, तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात ते अमुचे कुलदैवत पांडुरंग. सनकादिक त्याचे ध्यान करतात म्हणजे काय? हे आश्रित दास आहेत, ज्ञाननिष्ठ आहेत पण आश्रित आहेत. ते सेवानिष्ठ असतात. सेवानिष्ठ असून देवाची सेवा करणारे असून देवाचा आश्रय करून राहणारे. ते बहुलाश्व राजाचं उदाहरण आहे भागवतामध्ये. श्रुतदेव नावाचे एक ब्राह्मण आहेत, बहुलाश्व नावाचा राजा आहे, मारुतीराय आहेत. हे सगळे कसे आहेत? सेवानिष्ठ आहेत. ते काय झालं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा मिथिला नगरीत गेले एकदा आणि त्या मिथिला नगरीमध्ये त्यावेळेला बहुलाश्व राजा राज्य करीत होता, भगवंताचा भक्त. आणि त्याच गावामध्ये एक श्रुतदेव नावाचा गरीब ब्राह्मण होता, तोही देवाचा भक्त, देवाचा दास. या दोघाही दासांनी भगवंताचं आगमन आपल्या गावात झाले म्हणून कळाल्यावर देवाच्या मुक्कामी जाऊन देवांना सांगितलं, देवा उद्या आमच्या घरी यायचं, आमच्या घरी या, आमच्या घरी या. कोणी सांगितलं? बहुलाश्व राजाने सांगितलं, श्रुतदेव ब्राह्मणाने सांगितलं. दोघांनी एकदम सांगितलं या म्हणून दोघांनी देवाला सांगितलं, देवा आमचं निमंत्रण आहे तुम्हाला, उद्या आलं पाहिजे, आमच्या घरी या. देवाने काय करावं? दोघाला हो म्हणून सांगितलं. आता दोघांना हो म्हणून सांगणाऱ्या या भगवंताने विचार केला, कोणाकडे आधी जाऊ? बहुलाश्व राजाकडे आधी जाऊ की श्रुतदेव ब्राह्मणाकडे आधी जाऊ? कोणाकडे जाऊ देवाने आधी? सांगा ना मला, तुमचं म्हणणं काय? कोणाकडे जाऊ द्या देवाला? का नकोच? उद्या जन्माला आल्यानंतर पुढे विचार करायचा का त्याच्या जाण्याचा? कसं आहे, आज जाऊ द्या की नको? कोणाच्या घरी जाऊ द्या अगोदर? श्रुतदेव ब्राह्मणाच्या घरी जाऊ द्या की बहुलाश्व राजाकडे जाऊ द्या? तुमचं म्हणणं सांगा की मला. का बरं? अन्न बहुलाश्व सेवानिष्ठच म्हणून सांगायला लागलो की आम्ही. ते तसं काही नाही, श्रीमंतीचा हम बिहम काहीच नाही. दोघे तेवढेच सेवानिष्ठ आहेत. कोणाच्या घरी पहिल्यांदा जाऊ द्या सांगा? कोणी म्हणाल ब्राह्मणाच्या घरी जावं, कोणी म्हणाल क्षत्रियाच्या घरी जावं. जमत नाही ते. देवाला तसं काहीच नाही ना. परमात्मा भक्ती पाहणार आहे ना. तो काही हा ब्राह्मण आहे, हा क्षत्रिय आहे वगैरे काही बघणार नाही ना. मग त्याच्याकडं त्यानं कोण जावं? कोणाकडं अगोदर? श्रुतदेवाकडे जावं की बहुलाश्वाकडे जावं? सांगा ना. अगोदर कोणाकडं? हा प्रश्न आहे. जायचं दोन्हीकडे गेलं पाहिजे. हो, तुम्ही दोघं जण निमंत्रण द्या, मी दोघांच्या घरी येतो, पण ते कसं येतं? एकानंतर एकाकडे जाणार की नाही? हो, कसं जाता येईल? पण भगवंतानी काय केलं, दोघांचे निमंत्रण एकदम स्वीकारलेलं असल्यामुळे दोघांनाही सांगितलं, एकच वेळ दिली दोघाला, आणि दोघांकडे 2 रूप धारण करून परमात्मा एकदम गेले. दोघांच्या घरी परमात्मा एकदम गेले. दोघांचा आदरा तिथे भगवंताने स्वीकारलं. तिथे श्रुतदेवाच्या घरी भगवान गेले. भगवंताच्या सोबत सगळे ऋषी मुनी होते. त्या ऋषी मुनीच्या मांदियाळीसह भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथे गेल्याच्या नंतर त्या श्रुतदेव ब्राह्मणाला एवढा आनंद झाला की काय करून काय नाही. भगवान आले म्हणल्यावर कोणाला असं होणार नाही? हो, त्या भक्ताने समोर जाऊन धावत जाऊन देवाचं स्वागत करून देवाचे पाय धुवायला सुरुवात केली. देवाचे पाय धुवायला सुरुवात केल्याबरोबर भगवंताने त्याचा हात धरला आणि सांगितलं, हे सगळे ऋषी आहेत माझ्या बरोबर आलेले, हे ब्राह्मण आहेत, यांचे पाय आधी धुवा. ब्रह्मन मत श्रद्धयार्चय, माझ्याविषयी जी श्रद्धा आहे ती श्रद्धा यांच्याविषयी धारण करून यांच्या आधी पाय धुवा. देवाने शिकवलंय ते जाऊ द्या.
पण श्रुतदेवाच्या घरी भगवंताला जावं लागलं, बहुलाश्वाकडे त्याच वेळेला जावं लागलं, 2 रूप धारण करून भगवान जाऊन आल्याचं भागवतामध्ये वर्णन आहे. हे सगळं जे चिंतन आपल्याला पाहायला सापडतं, यांच्या घरी देवाचं आगमन कशामुळे झालं? हे देवाचे आश्रित आहेत आणि सेवानिष्ठ आहेत. देवाच्या सदा सर्व काळ सेवेबरे मारुतीला सेवानिष्ठ आहेत. सेवानिष्ठ असलेल्या भक्ताच्या घरी परमात्म्याला जावं लागलं. मला सांगा, हे अधिकृत दास असेल, आश्रित असेल, त्याच्यानंतर पुढचा प्रकार सांगितला पारिषद दास. पारिषद दास म्हणजे देवाच्या मंत्री परिषदेत जे आहेत, परिषदेत जे आहेत, देवाला सल्ला देतात, प्रसंगी देवाचं काम करतात, त्या सगळ्या भक्तांना काय म्हणायचं? देवाचे पारिषद दास. उद्धव देवाच्या पारिषद दासामध्ये गणना आहे त्यांची. उद्धवाची गणना पारिषद दासामध्ये. काय झालं? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्याकडे द्वारकेत असताना एका दिवशी 2 दूत आले. एक दूत आला होता जरासंधाच्या बंदीतल्या राजे लोकांनी पाठवलेला, देवा आमची सुटका करायला या, ही विनंती करायला. दुसरा दूत आला होता इंद्रप्रस्थातून धर्मराजांनी पाठवलेला. तो म्हणत होता, देवा आमच्या धर्मराजाने इंद्रप्रस्थाला राजसूय यज्ञ ठरवलाय, तुम्हाला यायला सांगितलंय, तेव्हा या. दोघं एकदम आले. ते श्रुतदेव बहुलाश्वासारखंच झालं. हे दोन्ही दूत एकदम आले, दोघांनी निमंत्रण दिलं, देवा या या. देवाने सांगितलं, हो येतो येतो. आता कोणाकडे जावं? हो आता कोणाकडे जाता? जरासंधाच्या बंदिवासातले ते राजेच आहेत. इथं आता ब्राह्मण क्षत्रियाचा प्रश्न येत नाही. ते बंदिवासातले ते राजेच आहेत आणि हे बोलावणारा धर्मराज हाही राजाच आहे. काय करावं? कोणाकडे आधी जावं? कोणाकडे जावं? धर्मराजाकडे आधी परमात्मा गेले की लोक बोलणार. संकटातल्या लोकांचा विचार देव करत नाही. बोलणार की नाही? आपणच बोलणार देवाला परत. संकटातल्या लोकांचा देवाने विचार केला. बरं तिकडे गेले तर म्हणणार, धर्मराजाचं एवढं कौतुक सांगता, द्वारकेचा राणा पांडवा घरी कुठे गेले अगोदर? जरासंधाच्या बंदिवासातल्या राजे लोकांना सोडवायला तर गेले, धर्मराजाकडे कधी आले परमात्मा? असं लोक बोलतील हा विचार देवाच्या मनात आला. काय करू? कुठं जाऊ? देवाने या वेळेला एक समयावच्छेदानं 2 रूप धारण करून दोन्हीकडे एकदम जायचं ठरवलं नाही. देवाने विचार केला, काय करू, कुठं आधी जाऊ? आणि हा विचार करण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने उद्धवाला बोलावलं. उद्धवाला बोलावलं. उद्धव मंत्री प्रवर आहे भगवंताचा. तिथे भगवंता तिथे शब्द मंत्री प्रवर आहे परमात्म्याचा. तो एक श्रेष्ठ मंत्री आहे, एक मंत्रणा करणारा, देवाच्या बरोबर विचार विनिमय करणारा तो माणूस आहे. उद्धवाचा असा अधिकार, उद्धवाला एवढा अधिकार कशाने आला? त्याचं कारण आहे, तो बृहस्पतीचा शिष्य आहे. साक्षात शिष्य हा बृहस्पती आहे. उद्धव बृहस्पतीचा शिष्य आहे. देवाचा गुरु जो बृहस्पती, त्याच्या जवळ राहून यानं नीतिशास्त्राचं शिक्षण घेतलंय. म्हणून मग त्याला विचारलं, तू नीतिशास्त्र शिकून आलास की नाही? हो. बृहस्पती जवळ शिकलेला असल्यामुळे ते प्रमाण आहे की नाही? हो. मग त्या शास्त्राला धरून मला सांग, आता मी कोणाकडे जाऊ? मग त्यानं सांगितलं, देवा अगोदर तुम्ही धर्मराजाकडेच जा. धर्मराजाकडे जा. काय कशा तिकडच्या बंदिवासातल्या राजे लोकांकडे, जरासंधाच्या बंदीतल्या राजे लोकांकडे जाऊ नको. देवा असं करायचं नाही. कारण जरासंधाच्या बंदीतल्या राजे लोकांना सोडवण्याकरता तुम्हाला जरासंधाला मारावं लागेल. आता जरासंधानं काही तुमच्याशी युद्ध पुकारलंय का? नाही. मागे 17 वेळेला पुकारलं, त्यावेळेला पळू पळू गेलात म्हणले तुम्ही, रणछोड राय झालात. आणि आता कशाला जाता म्हणे पुन्हा त्याच्याकडे? तसं करू नका. मग काय करा, अगोदर धर्मराजाकडे जा, त्यांच्या राजसूय यज्ञाची तयारी करा. आणि राजसूय यज्ञाकरता सगळं जग जिंकावं लागतं. ते जिंकण्याच्या निमित्तानं तुम्ही जे देशोदेशी फिराल, त्याच्यात मगध देशाला गेल्यावर त्या जरासंधाचा बंदोबस्त करून त्या राज्य लोकांना सोडवा. असं करा देवा तुम्ही. भगवंताला ते पटलं, परमात्म्याने ते मान्य केलं. मला सांगायचं काय, उद्धव देवाला विचार सांगू शकतो, मंत्रणा देवाबरोबर करू शकतो. देवाचा श्रेष्ठ मंत्री आहे आणि देवाचं दास्य करतो. याला कोणता दास म्हणायचं? पारिषद दास. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सेवा करणारा दारुक देवाचा सारथी आहे. तो दारुक देवाचा सारथी आहे. देवाचा रथ, देवाचे घोडे, देवाची शस्त्रास्त्र, देवाचा मुकुट वगैरे हे सगळ्याच्या सगळं व्यवस्थित सांभाळण्याचं काम करणारा हा दारुक आहे. निजधामाला परमात्मा जात असताना हा दारुक म्हणत होता, देवा मला घेऊन जा. देवाने सांगितलं, नाही, तुझं काम जगात अजून शिल्लक आहे. काय शिल्लक आहे रे बा? तुम्ही गेल्यावर मी सारथ्य कोणाचं करू? सारथ्य नाही, याच्या पुढे जगाला सगळ्याच्या सगळ्या भागवत धर्माचा उपदेश करायकरता तुला जगात राहील. भागवत धर्माचा उपदेश करण्याची लायकी असलेला म्हणजे महात्मा, विचारी आहे, सगळ्या जगाला मार्गदर्शन करण्याची त्याची क्षमता आहे. पण असा असून देवाचं दास्य करतो, देवाचा सारथी म्हणून देवाच्या रथामध्ये बसलेला असतो. हे काय आहे? याला पारिषद दास म्हणतात. पारिषद दास. दारुक पारिषद दास आहे, उद्धव पारिषद दास. अशा अनेक पारिषद दास आपल्याला दाखवता येतील. त्याच्यानंतर चौथा प्रकार जो दासांचा आहे, अनुगदास. अनुग म्हणजे अनुगच्छती, असं अनुग हा माग माग चालत राहणारा. याच्यात 2 प्रकार आहेत, पुरस्थ वरजस्थ.
व्रजस्थ म्हणजे व्रजभूमीत परमात्मा असताना तिथे देवाच्या पाठीमागे जाणारे ते गोपाळ, ते अनुगदास. आणि पुरामध्ये, नगरामध्ये, द्वारकेमध्ये वगैरे परमात्मा असताना परमात्म्याचं अनुगमन करणारे हे अर्जुनादिक जे भक्त आहेत की नाही, हे देवाचे अनुगदास आहेत. मला सांगा, हा अधिकृत असेल, हा आश्रित असेल, आश्रितातला ज्ञाननिष्ठ, सेवानिष्ठ, शरणागत कसाही असेल, हा पारिषद असेल किंवा हा अनुग असेल, पुरस्थ असेल, व्रजस्थ असेल, कसलाही अनुगमन करणारा दास असेल, याला देवाचं दास्य करताना परमात्म्याचा अंगसंग आहे की नाही, इथंच आपला मुद्दा आहे. अधिकार पदावर राहणारा तो येऊन देवाच्या पाया पडायला लागला, अंगसंग झाला की नाही, देवासमोर लोळायला लागला, अंगसंग झाला की नाही, देवाचं स्तवन करायला लागला, देवाला प्रदक्षिणा करायला लागला, अंगसंग झाला की नाही, झाला. शरणागताला देवाचा अंगसंग, काल याच्या मस्तकावरच देव नाचतात म्हणल्यावर अंगसंग आहे की नाही. सेवानिष्ठ असलेल्या भक्तांना देवाचा अंगसंग, देवाचे पाय धुवायला श्रोतादेव जातो, बहुलाश्व जातो, म्हणजे त्यांना देवाचा अंगसंग आहे की नाही बोला. म्हणजे अधिकृत दास असेल, आश्रित असेल, पारिषद असेल, अनुग असेल, कोणत्याही दास्याच्या प्रकारामध्ये प्रयुक्त होणारा कोणीही भक्त बघा, त्याला भगवंताचा अंगसंग आहे ही गोष्ट आपल्याला स्वीकारावी लागते. ऐका, म्हणजे पादसेवन असेल, अर्चन असेल, वंदन असेल, दास्य असेल, देवाचा अंगसंग